मला असं वाटतंय की प्रताप सरनाईक नावाचे मंत्री नावरूपच नुसतं प्रताप आहे, त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा प्रताप मला दिसत नाही. त्यांनी एकदाच जाहीर करावं की ते धंदेवाले आहेत, धंदेवाईक आहेत, मंत्री आहेत, की एस टी महामंडळाचे ते मंत्री आहेत, हे त्यांनी जाहीर करण्याची आता वेळ आहे. कारण नेहमी एक चघळत असतात, मी व्यावसायिक आहे, मी मंत्री आहे, मी राजकारणी आहे. अरे तुम्ही नेमके कोण आहेत? कन्फ्यूज आहेत तुम्ही. मला हे एक समजत नाही. जर तुम्हाला मंत्रालय सांभाळणं होत नाही, जर तुम्हाला 7वा वेतन आयोग देता येत नसेल प्रताप सरनाईक, ही मंत्री म्हणून ही तुमची नाकामयाबी आहे. हे तुमच्या खरं तर तुमच्या म्हणजे काय तुमची म्हणजे मला म्हणायचं नाही लायकीसारखे शब्द, पण तुम्ही त्या म्हणजे एस टी महामंडळातल्या म्हणजे जुन्या आमच्या ज्या गाड्या असतात ना, ज्या गाड्या म्हणजे आर टी ओच्या दृष्टीनं निकामी असतात, तसं तुमचं निकामी कार्य आहे. तुम्ही कोणतंच चांगलं काम करू शकले नाहीत. तुम्ही मागील जे आमची थकबाकी आहे ती देऊ शकले नाहीत, ती देऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त की नाही, तुम्हाला सांगतो, आमच्या काही उचल्या नावाचं एक म्हणजे दलित साहित्यातलं पुस्तक आहे, उचल्याकार नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकातल्या एखाद्या म्हणजे म्हणजे मला म्हणायचं नाही तुम्हाला की त्याच्यातले तुम्ही पात्र आहात, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तुमची चमकोगिरी नको असणाऱ्या ठिकाणी जी चालते ना, म्हणजे जायचं, अरे फंड दे ना बाबा, म्हणत आहे ना महाराष्ट्र, आदिवासी लोकांसाठीची ती एस टी आहे. आमची भाषा कष्टकऱ्यांची आहे, गावगाड्यातली भाषा आहे. दे ना पैसा तर देऊ शकत नाही, पण अधिकाऱ्यांना म्हणायचं हे ही घाण झाली. तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये आहे ना, तुम्ही वेगवेगळे टॅक्स घेता. तुमच्या मला माहीत नाही तुमचे किती स्टार हॉटेल आहेत, तिथं तुम्ही स्वच्छतेसाठी किती लोक ठेवता, किती फिनेलसाठी पैसे ठेवता, डेटॉलसाठी पैसे ठेवता, याचं मोजमाप काढा. आणि डेपोमध्ये किती पैसे देता तुम्ही, याचं मोजमाप काढा. आकलन असलं पाहिजे, आकलन शून्य होऊन चालत नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की एस टी महामंडळातील 90,000 कष्टकऱ्यांच्या नजरेतून हे पडलेले मंत्री आहेत, हे निष्क्रिय आहेत. 118 कष्टकऱ्यांनी बलिदान दिलेलं आहे, जीवन संपवलेलं आहे. असं ते एस टी महामंडळ आहे. त्या सगळ्यांनी का दिलं होतं बलिदान? तर 7वा वेतन आयोग मिळावा म्हणून. हे वेतन आयोग तर सोडा, हे खडकू न देऊ शकणार आहेत. काल पडळकर साहेबाच्या संघटनेच्या सन्माननीय मिटकरी नावाची व्यक्ती 9 दिवस उपोषणाला. जर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकाची सरकार दरबारी किंमत नसेल, तर किंमत नसलेल्याने आपण आपल्या तिथून काढतं व्हावं, निघून जावं. कष्टकऱ्यांनी गेट आउट म्हणेपर्यंत त्यांची वाट बघू नये. कष्टकऱ्यांनी यांना गेट आउट म्हणेपर्यंत वाट बघू नये. माझा कष्टकरी म्हणजे मिटकरी साहेब जर 9 दिवस उपाशी राहत असतील आणि कळवळा येत नसेल, तर नुसती चमकोगिरी करून डेपोमध्ये जाऊन चालत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी प्रताप सरनाईकांची तिथून गच्छंती करावी, त्यांना तिथून काढावं. एखादा कॉम्पिटंट मंत्री किंवा मान्य उदय सामंतांना तरी ते द्यावं. कारण उदय सामंत माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब असताना एस टी महामंडळ बघत होते, त्यावेळेस काही प्रश्नावर चर्चा तरी होत होती. पण प्रताप सरनाईकांचं इतकं म्हणजे तळागाळाला गेलेलं सगळं आहे की त्यांचे स्वतःचेच एवढे कारनामे आहेत, त्यांचे स्वतःचेच एवढे मोठे म्हणजे प्रकार आहेत की त्या प्रकारातून त्यांना सुटका मिळत नाही. कारण लँडचा धंदा म्हणलं, हॉटेलचा धंदा म्हणलं, म्हणजे जिथं आपण पालकमंत्री म्हणून गेलो तिथं लँडलॉर्ड बनल्याच्या नंतर सामान्यांच्या एस टीतल्या कष्टकऱ्यांना किंवा सामान्य प्रवाशाला ते न्याय देऊ शकतील असं मला वाटत नाही. त्यामुळं अशा निष्क्रिय मंत्र्यांना गच्छंती केली पाहिजे. एक लक्षात ठेवा, ते कोण मंत्री म्हणणार आहे? कारण ही जे महामंडळ आहे हे सामान्य माणसांसाठीच आहे. जसं शेतकऱ्यांना वीज माफ असते,
तसं एस टी महामंडळ का निर्माण झालेलं आहे देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात, तर ते सामान्याची म्हणजे दळणवळण करणारी यंत्रणा आहे आणि त्यामुळं तशा प्रकारे त्यांना करताच येणार नाही. म्हणजे तिकीट वाढ करताच येणार नाही. तिकीट वाढ काय म्हणून करणार? ते यांच्या निष्क्रियतेमुळे करणार. परिवहन मंत्री रेव्हेन्यू वाढवू शकत नाहीत म्हणून करणार. परिवहन मंत्री आम्ही थांबवलं, नाहीतर एकही डेपो दिसला नसता. सगळे डेपो मला म्हणायचं नाही टक्केवारीवर कुठं जाणार होते, परंतु सगळ्या डेपोंच्या ठिकाणी आमचा एस टीतला कष्टकरी रोडवर येऊन थांब्यावर थांबला असता आणि डेपो राहिले नसते. असे म्हणजे मी काय म्हणालो, माझी सुरुवात आहे तीच होती. हे असे प्रतापी आहेत, हे असे प्रतापी आहेत, हे असे प्रतापी आहेत.